नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन एमकॉन सेकंड सेमिस्टर थर्ड चॅप्टर फर्स्ट याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण मोटर, लॉरीज अँड व्हॅन, फर्निचर अँड फिटिंग, असेट एक्वायर्ड ऑन द हायर परचेस और इन्स्टॉलमेंट याचा अभ्यास यामध्ये केला. यानंतर पुढील जो पार्ट जो आहे आपण याला सुरुवात करणार आहोत. व्हेरिफिकेशन ऑफ इनटँजिबल असेट. इनटँजिबल असेट म्हणजेच अदृश्य संपत्ती. इनटँजिबल असेट आर दोज विच हॅव नो फिजिकल ऑर इनटँजिबल फॉर्म. इनटँजिबल असेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्याला फिजिकली फॉर्म नाही आणि ती अदृश्य आहे. दिस इन्क्लूड गुडविल, पेटेंट, कॉपीराइट अँड ट्रेडमार्क. दीज आर व्हेरिफाईड ॲज फॉलोज. यामध्ये गुडविल आहे, पेटेंट आहे, कॉपीराइट आहे, ट्रेडमार्क आहे, याचा समावेश यामध्ये होतो. याचे जे काही फॉर्म आहेत ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे गुडविल. गुडविल इज अन इनटँजिबल असेट. गुडविल ही अदृश्य संपत्ती आहे. इट्स व्हॅल्यू डिपेंड अपॉन द अर्निंग कॅपॅसिटी ऑफ द बिझनेस अँड डज नॉट डिक्रीज ऑर डिमिनिश विथ यूज. गुडविल जे आहे, गुडविलची जी व्हॅल्यू जी आहे, अर्निंग कॅपॅसिटी जी आहे, ही बिझनेस अवलंबून असते. यामध्ये डिक्रीज किंवा डिमिनिश होणं, तिच्या वापराने ती डिक्रीज होत नाही किंवा डिमिनिश होत नाही. इट इज नॉट व्हॅल्यूड ऑन द बॅलन्स शीट डेट. तिची जी बॅलन्स शीटला डेटची व्हॅल्यू जी आहे ती देखील त्या ठिकाणी दिलेली नसते. Like other asset, it is normally shown as an asset in the balance sheet of the following condition. आणि इतर जे असेट असतील, इतर असेट बरोबर जी गुडविल जे आहे ही खालील अटींच्या माध्यमातून ही बॅलन्स शीटला दाखवली जाते. किंवा गुडविलचं जे फिजिकल चेकिंग जे आहे हे ऑडिटर खालील पद्धतीनं करत असतो. फर्स्ट आहे द अमाऊंट पेड फॉर द परचेस ऑफ बिझनेस इज इन एक्सेस ऑफ इट नेट असेट. नेट असेटपेक्षा जास्त मूल्य हे गुडविलसाठी परचेस केलेलं आहे का. सेकंड, द कंपनी हॅज मेड रिव्हॅल्युएशन ऑफ इट्स असेट अँड रेज्ड इन गुडविल अकाउंट इन द बुक्स. या गुडविलचं रिव्हॅल्युएशन केलेलं आहे का आणि बुक ऑफ अकाउंटला गुडविल रेज झालेला आहे का याची देखील या ठिकाणी जी काही खात्री आहे ही केली जाते. गुडविल वन्स रिटर्न ऑफ अ लेटर ब्रॉट बॅक इन द बुक्स टू राईट ऑफ द डेबिट बॅलन्स ऑफ द प्रॉफिट लॉस अकाउंट ऑर कॅपिटल लॉसेस दॅट द कंपनी माइट हॅव सफर्ड. गुडविल हे बॅलन्स शीटला राईट ऑफ केलं जातं. जसं असेटचं डिप्रिशिएशन होतं तशी गुडविलची जी व्हॅल्यू जी आहे ही राईट ऑफ केली जाते. आणि हा कॅपिटल लॉस असल्यामुळे तो प्रॉफिट लॉस ऑन डेबिटच्या बाजूला सफर केलेला आहे का हे देखील यामध्ये चेक केलं जातं. हेवी एक्सपेंडिचर इज इन्कर्ड इन इंट्रोड्युसिंग अ न्यू प्रॉडक्ट इन द मार्केट ऑर इन रेंडिंग सर्व्हिस टू द बिझनेस. हेवी जे काही एक्सपेंडिचर असतील यामध्ये याचं न्यू प्रॉडक्ट संदर्भात मार्केटमध्ये यांचं रेंडर्स झालेलं आहे का कस्टमर बरोबर याचा देखील यामध्ये विचार केला जातो. द कंपनी हॅज इस्टॅब्लिश्ड अ स्पेशल रिप्युटेशन इन द मार्केट ड्यू टू इट इन्क्रीजिंग सेल्स अँड प्रॉफिट. कंपनी जी आहे स्पेशल रिप्युटेशन हे मार्केटमध्ये इन्क्रीज करत असते सेल्स आणि तिच्या प्रॉफिटच्या माध्यमातून. व्हेरिफिकेशन
प्रोसिजर कशी चालते. द ऑडिटर शुड व्हेरीफाय इट बाय रेफरिंग टू द कॉन्टॅक्ट विथ द वेंडर टू फाइंड इट्स व्हॅल्यू. ऑडिटर जो आहे वेंडर बरोबर कॉन्टॅक्ट करून गुडविलची जी व्हॅल्यू जी आहे ही रेफर करण्याचा प्रयत्न यामध्ये करत असतो. सेकंड, द वेंडर ॲग्रीमेंट and the resolution of board of director would provide the auditor with sufficient evidence. If goodwill has been purchased as an asset, the auditor should see that the sum paid for goodwill does not exceed the difference between that the total purchase consideration and the value of the net tangible asset acquired. He should not comment upon the price paid for goodwill, even though he consider it to be excessive. He cannot insist on writing up this asset or bringing down its value. However, should financial policy will require the amount of goodwill to be gradually written off over a reasonable period of time. Second step मध्ये the vendor agreement and resolution of the board of director would provide the auditor the sufficient evidence. बोर्ड ऑफ डायरेक्टर जे आहे किंवा वेंडरचे ॲग्रीमेंट जे आहे या ॲग्रीमेंटचे नियम ऑडिटरला जी सफिशियंट एव्हिडन्स आहे गुडविल संदर्भात त्याची माहिती देतात. If goodwill has been purchased as an asset, the auditor should see that the sum paid for goodwill does not exceed the difference between that the total purchase consideration and the value of net tangible asset acquired. जो गुडविल जे आहे परचेस कन्सिडरेशनच्या माध्यमातून जर परचेस केलं असेल अशा परिस्थितीमध्ये गुडविलची व्हॅल्यू जी आहे ही असेटपेक्षा जास्त नको या संदर्भातील जी काही परचेस कन्सिडरेशन आहे या परचेस कन्सिडरेशनचं जे चेकिंग जे आहे हे देखील यामध्ये केलं जातं. ही शुड नॉट कॉमेंट अपॉन द प्राइस पेड फॉर गुडविल इवन थ्रू ही कन्सिडर इज टू बी एक्सेसिव्ह. कुठल्याही प्रकारच्या कंडिशनमध्ये गुडविलची व्हॅल्यू जी आहे ही पेड करताना कुठल्याही प्रकारचा खर्च हा एक्सेस नसावा. He cannot insist on writing up this asset or bringing down its value. However, should financial policy will require the amount of goodwill to be gradually written up over a reasonable period of time. Reasonable period of time ला गुडविलची जी व्हॅल्यू जी आहे ही फायनान्शियल पॉलिसीच्या माध्यमातून रिटर्न अप केलेली आहे का आणि ही रिटर्न अप करत असताना ब्रिंगिंग डाऊन जी व्हॅल्यू जी आहे ही देखील यामध्ये चेक केली जाते. नेक्स्ट वन सी, द ऑडिटर शुड सी दॅट डिफर्ड गुडविल मस्ट बी क्लिअरली शोन इन द बॅलन्स शीट. टू differentiate from the purchase goodwill and return up within a reasonable time. Auditor जो आहे, the auditor should see that deferred goodwill must be clearly shown in the balance sheet. गुडविल जे आहे याची बॅलन्स शीटला डिफर्ड प्राइस घेतलेली आहे का. टू डिफरन्शिएट इट फ्रॉम द परचेस गुडविल, त्याचबरोबर परचेस गुडविलच्या डिफरन्शिएट अँड रिटर्न ऑफ विदिन अ रिजनेबल टाईम, रिजनेबल टाईमला गुडविल रिटर्न ऑफ केलेले आहे का ते देखील तो यामध्ये चेक करत असतो. नेक्स्ट वन, द ऑडिटर शुड सी दॅट द गुडविल इज शोन सेपरेटली इन द बॅलन्स शीट स्टँडिंग इट्स व्हॅल्युएशन मेथड क्लिअरली अँड व्हॅल्युइंग कॉस्ट. ऑडिटर जो आहे या बॅलन्स शीटला सेपरेट या ठिकाणी दाखवलेले आहे का, त्याचबरोबर त्याच्या ज्या व्हॅल्युएशन मेथड नुसार त्याचं क्लिअरली व्हॅल्युएशन केलेलं आहे का. द रायटिंग डाऊन ऑफ दिस असेट मे बी ट्रीटेड ॲज क्रिएटिंग अ सिक्रेट रिझर्व. त्याचबरोबर सिक्रेट रिझर्वमध्ये त्याचं क्रिएट जे आहे हे
क्रेझिंग केलेलं आहे का? इफ दिस सिक्रेट हॅज बीन रेज्ड apart from the actual purchase, the auditor should see that the reasonable ground for the certain of fictitious asset extend. यामध्ये जे काही कुठल्याही प्रकारची परचेस ॲक्च्युअल प्राईस पेड न करता गुडविल जर रेज झालेलं असेल तर अशा फिक्टिशियस असेट एक्सिड होण्याची जी कारणं जी आहे यामध्ये शोधून काढली जातात. If the asset has been raised apart from the actual purchase, the auditor should see that if reasonable ground for the creation of fictitious asset extend. reasonable ground नुसार गुडविलच्या व्हॅल्यू ह्या इन्क्रीज झालेल्या आहे का हे देखील चेक करतो. He should examine the reasoning regarding such raising of an intangible asset or writing it back in the books. त्याचबरोबर ऑडिटर जो आहे या विभिन्न प्रकारच्या असेट ज्या आहेत या रायटिंग इट बॅक इन द बुक्समध्ये याचं जर रेझोल्युशन जे आलेले आहे का, रेजिंग झालेले आहे का ते देखील यामध्ये चेक केले जातात. त्यानंतर नेक्स्ट, इफ गुडविल हॅज बिकम फिक्टिशियस ड्यू टू कंटेन हेवी लॉसेस और सेल of major pan of the undertaking, the auditor should advise his client to write off the amount of goodwill so that the financial account disclose true and fair position of the business. According to the judgment in the Wilmer v. MC Namra case, goodwill need not be written off, but from the sound financial point of view, it must be written off within a reasonable period out of the current profit or reserve, etc. It should never be shown at appreciated value in the books of a company. If goodwill has become fictitious due to contain heavy losses, goodwillच्या माध्यमातून जी काही हेवी लॉसेस आहे ही इन्क्रीज जर होत असले, सेल ऑफ मेजर पॅन ऑफ द अंडरटेकिंग, द ऑडिटर शुड ॲडवाइज द क्लायंट टू राईट ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल सो दॅट द फायनान्शियल अकाउंट डिस्क्लोज ट्रू अँड फोर पोझिशन ऑफ द बिझनेस. अशा परिस्थितीमध्ये तो फायनान्शियल अकाउंटच्या माध्यमातून ट्रू अँड फेअर पोझिशनच्या माध्यमातून गुडविल हे रिटर्न ऑफ केलं जावं अशा प्रकारचा सल्ला हा ऑडिटर बिझनेसला देऊ शकतो. अकॉर्डिंग टू द जजमेंट इन द विल्नर वर्सा MC नमराव या केसमध्ये गुडविल नीड नॉट बी रिटर्न ऑफ बट फ्रॉम द शूल्ड फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू. गुडविल हे रिटर्न ऑफ करण्याची गरज नसते, परंतु त्याचा फायनान्शियल जो पॉईंट आहे हा त्या ठिकाणी साऊंड झाला पाहिजे. इट मस्ट बी रिटर्न ऑफ विच रिजनेबल पिरियड. त्याचबरोबर रिजनेबल पिरियडमध्ये ते फायनान्शियल पॉईंटच्या माध्यमातून रिटर्न ऑफ केलं पाहिजे करंट प्रॉफिटमधून. इट शुड नेवर बी शोन ॲट ॲप्रिशिएट व्हॅल्यू इन द बुक ऑफ कंपनी. त्याच्या व्हॅल्यूमध्ये काही जर ॲप्रिशिएट व्हॅल्यू जर झाल्या असतील तर त्याची देखील बुक ऑफ कंपनीच्या माध्यमातून त्याची नोंद यामध्ये केली गेली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे पेटेंट. गुडविलची माहिती आपण घेतली. पेटेंट त्यामध्ये फर्स्ट आहे फॉलोइंग इज द ऑडिट प्रोसिजर रिगार्डिंग पेटेंट. फर्स्ट लिस्ट, द ऑडिटर शुड इन्सिस्ट ऑन procuring his client a list giving the description of each patent, their register number, date and number of year to run. पेटेंट आपल्याला माहितीच आहे. पेटेंट जे आहे हे वस्तू निर्मितीसाठी यामध्ये घेतलेला एक अधिकार असतो. जे काही रिसर्च केलेलं असते, रिसर्चच्या माध्यमातून विशिष्ट वस्तू बनवण्याचा जो धारणाधिकार आहे हा कंपन्यांनी मिळवलेला असतो. यामध्ये लिस्ट जी आहे, द ऑडिटर शुड बी इन्स्टंट ऑन प्रोसेसिंग his client a list giving the description of each patent,
देअर रजिस्टर नंबर, डेट अँड नंबर अपियर टू रन. ऑडिटर जो आहे हा बिझनेसनी ज्या विभिन्न प्रकारच्या पेटेंट घेतलेल्या आहे त्याचं वर्णन चेक करतो. यामध्ये त्याचा रजिस्टर नंबर, डेट, नंबर ऑफ इयर टू रन हे देखील यामध्ये चेक केलं जातं. सेकंड आहे सर्टिफिकेशन. द ऑडिटर शुड चेक द सर्टिफिकेशन ऑफ ग्रेट ऑफ पेटेंट or the assignment of the interest in it and should also verify the cost and any subsequent expenditure of further protection of it. ऑडिटर जो आहे ऑडिटर यामध्ये जे सर्टिफिकेशन जे आहे ते देखील यामध्ये चेक करतो. द ऑडिटर शुड चेक द सर्टिफिकेट ऑफ ग्रँट ऑफ पेटेंट of the assignment of the interest it and should also verify the cost and any subsequent expenditure of the future protection suite. फ्युचरसाठी या पेटेंटला कुठल्या प्रकारच्या प्रोटेक्शन्स आहेत, त्याचबरोबर सर्टिफिकेट जे आहे असाइनमेंट ऑफ द इंटरेस्ट इन द अँड शुड ऑल्सो व्हेरीफाय द कॉस्ट हे देखील यामध्ये चेक केले जातात. त्यानंतर नेक्स्ट वन आहे रिन्युअल फीज. द ऑडिटर शुड सी दॅट अ रिन्युअल फी हॅज बीन चार्ज टू रिव्हेन्यू. यामध्ये ज्या काही रिन्युअल ज्या फीज असतात या देखील यामध्ये पेटेंट जे असतात हे रिन्युअल केले जातात. पेटेंटचा विशिष्ट कालावधी यामध्ये असतो. ऑडिटर हे चेक करत असतो की रिन्युअल फी जी आहे ही रिव्हेन्यूला अकाउंटला चार्ज केलेली आहे का. नेक्स्ट वन द कॉस्ट ऑफ पेटेंट. द ऑडिटर शुड सी दॅट द कॉस्ट ऑफ पेटेंट इज रिटन ऑफ इन द कोर्स ऑफ इट्स लाईफ. ऑडिटर हे देखील चेक करत असतो की पेटेंटची जी कॉस्ट आहे ती तिच्या लाईफमध्ये रिटर्न ऑफ केली आहे का किंवा केली जाणार आहे का. त्यानंतर नेक्स्ट वन व्हॅल्युलेस पेटेंट. इफ ए पेटेंट बिकम व्हॅल्युलेस ड्यू टू ॲब्सोलन्सेस ऑर फेलियर टू क्रिएट अ डिमांड ऑफ द पेटेंट आर्टिकल, द ऑडिटर शुड सी दॅट इट्स व्हॅल्यू इज रिटर्न ऑफ इवन बिफोर एक्सपायरी ऑफ द पिरियड ऑफ कवर्ड बाय द पेटेंट. यामध्ये कधी जे पेटेंट असतात ते व्हॅल्युलेस होऊन जातात. त्याची मार्केटमध्ये डिमांड कमी झाल्यामुळे विशिष्ट प्रॉडक्टची, विशिष्ट आर्टिकलची, अशा परिस्थितीमध्ये ऑडिटर हे चेक करत असतो की अशा व्हॅल्युलेस जे पेटेंट आहे याची व्हॅल्यू ही त्या एक्सपायरी डेटच्या अगोदर किंवा एक्सपायरी डेटपर्यंत कवर्ड केलेली आहे किंवा एक्सपायरी डेट नंतर त्याचं काही कव्हरिंग चालू आहे, त्याचे रेट कोणत्या प्रकारचे आहे हे देखील यामध्ये केलं जातं. अशा प्रकारे ह्या लेक्चरमध्ये आपण पेटेंट जे आहे या पेटेंटच्या ज्या काही पद्धती आहे यामध्ये चेक करण्याच्या त्या आपण या लेक्चर इथपर्यंत संपवलेल्या आहेत. या अगोदर गुडविल आपण बघितलं, पेटेंट देखील आपण बघितलं. गुडविल आणि पेटेंट या दोघांमध्ये तसा खूप फरक आहे. गुडविल ही व्यवसायाला मिळालेली एका प्रकारची आपण लौकिक असतो, तो तुमच्या बिझनेसच्या प्रोसेसमधून, प्रॉडक्ट करून, डिमांडमधून तो क्रिएट होत असतो. आणि पेटेंट जे आहे एखादी वस्तू किंवा सेवा ही मिळवण्यासाठी पेटेंट हे क्रिएट केलं जातं की ज्या माध्यमातून विशिष्ट वस्तू जी आहे ही बनवण्याची जी काही धारणाधिकार आहे हा जागतिक पातळीवर किंवा देशाच्या पातळीवर यामध्ये मिळवला जातो. आणि या माध्यमातून ज्या काही पेटेंट असतात या पेटेंटचा वापर कंपनी करत असते. पेटेंटचा कालावधी संपल्यानंतर जे पेटेंट आहे हे पेटेंट या ठिकाणी रिन्यू देखील केले जातात किंवा काही पेटेंट हे एक्सपायर देखील होत असतात.
यानंतर राहिलेला भाग जो आहे आपण पुढील लेक्चरला कंटिन्यू करूया. धन्यवाद.